रॉयल कमिशनने त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जो ग्रंथ लिहिला त्याच्यावरती त्यांना साक्ष देण्यासाठी बोलवलं आणि तो साक्ष देताना जे रॉयल कमिशनचे जे सभासद बसले होते त्यांच्या सगळ्यांच्या हातामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते तेव्हा ते डॉक्टर नव्हते, तेव्हा ते भारतरत्न नव्हते. त्यावेळेस त्यांनी जो एक प्रबंध लिहिला होता तो असा होता की संपूर्ण आशियामध्ये ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी एकूण त्यांचे जे काही व्यापारी करार झाले किंवा ज्या काही ट्रान्झॅक्शन झाल्या, जे काही डील्स झाले, मग ते जमिनीविषयी असेल, ते उद्योगाविषयी असेल, ते पाण्याविषयी असतील, महसुलाविषयी असतील, याच्याविषयीचा जो तपशील होता तो त्यांनी लिहिला होता. त्याचा एक प्रबंध लिहिला होता आणि तो लंडनमध्ये लिहिला, कोलंबिया विद्यापीठाला तो दिला होता आणि तो वाचून त्याचं पुस्तक जे आहे तो त्यांच्या हातात होता आणि त्यांना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की भारतातल्या हा जो प्रश्न आहे अर्थव्यवस्थेविषयीचं त्याच्यात तुमचं म्हणणं आम्हाला ऐकायचंय. आणि दॅट हॅज बिकम द प्रॉब्लेम ऑफ रुपी. हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी 17 साली मांडणी केली, 24 साली तो ग्रंथ आला आणि 27 मध्ये त्यांनी हे मांडलं. म्हणजे 24 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची या विशिष्ट प्रॉब्लेम ऑफ रुपीवरती त्याच्या आधीचा तो आता मी सांगितलेला प्रकार, ते पुस्तक हे सगळं रॉयल कमिशनच्या हातात होतं आणि त्यातून त्यांनी जी मांडणी केली की भारतीय नाणं, भारतीय चलन, भारतीय अर्थव्यवस्था या संदर्भामध्ये एक मध्यवर्ती संस्था निर्माण झाली पाहिजे. आणि अल्टिमेटली 1.5 वर्षानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटने भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. सुरुवात झाली 34 मध्ये, फायनली 35 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट निर्माण झाला. याविषयी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा नीटपणे सुरुवातीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत असं नव्हतं लिहिलेलं. आज आपण ते सगळं म्हणतो.